आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते. शिवरायांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी शहाजीराजे यांचा हिंदवी स्वराज्य विचार राबवला. आपल्याकडील प्राध्यापक शिक्षक मात्र चुकीचा इतिहास मांडत आहेत असं मत शिवप्रतिष्ठान संस्थापक संभाजी भिडे यांनी व्यक्त केलं आणि त्यांच्या वक्तव्यानंतर आता अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. आणि याबाबत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे की त्यांना जे वाटतं ते बोलू शकतात, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक होते. छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श राजा होते आणि रयतेचे राजा होते. राजा कसा असावा हे जगानं मान्य केलं आहे. ते पुढे असंही म्हटलं आहे की ते कोल्हापुरात ते माध्यमांशी बोलत होते. प्रत्येक जण त्यांना जे वाटतं ते बोलू शकतात, परंतु आजपर्यंत तुम्ही शिवाजी महाराजांची सगळी पुस्तकं महाराजांपर्यंत पहा. शिवाजी महाराजांच्या जे काही हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं त्याच्यामध्ये जे त्यांचा वेगवेगळे सत्ता होते, वेगवेगळ्या जबाबदारी वेगवेगळ्या मान्यवरांच्यावर त्यांनी दिलेल्या होत्या, त्या जबाबदाऱ्यामध्ये देखील सर्व जाती धर्माचे लोक होते अशी इतिहासामध्ये नोंद आहे. आणि शिवाजी महाराजांचा जर इतिहास आपण सगळ्यांनी पाहिला तर शिवाजी महाराज एक आदर्श राजा होते, रयतेचे राजा होते. राजा कसा असला पाहिजे जगाने पण मान्य केलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा भ्रष्टा राजा हा फार क्वचित इतर ठिकाणी पाहायला मिळाला. एवढं महाराजांचं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर.